So in today's lecture, we will start the next point of this topic. Actually, this topic or this point which is included in this topic is related with the biotechnology. But in revised syllabus, this point is included in our topic. So what is that point? Microbes in a human welfare. हा जो नवीन पॉइंट आपल्या सिलेबसमध्ये या टॉपिकमध्ये टाकलेला आहे प्लांट वॉटर रिलेशन मध्ये. याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, अगोदरच्या याच्यामध्ये याचा स्वतंत्र टॉपिक होता, बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड हा मुद्दा होता, परंतु आता नवीन याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये तो ऍड केलेला आहे. आता इथं काय म्हटलंय आपण, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. याचा अर्थ काय होतो? मायक्रोब्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लहान जीव जे आहेत, सूक्ष्म जीव जे आहेत, यांचा माणसाच्या फायद्यासाठी होणारा वापर. दॅट इज नथिंग बट द मायक्रोब्स इन अ ह्युमन वेलफेअर. Now, I have also discussed that this point, microbes in human welfare, is related with the biotechnology. हा जो पॉइंट आहे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट ऍक्च्युली बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. मग आपण काय करूयात, अगोदर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय बघूयात, त्यानंतर मग पुढं मायक्रोब्स जे ह्युमन रिप्रोडक्शन वेलफेअर मध्ये उपयोग होतात ते बघूयात. बायोटेक्नॉलॉजी इज द application of scientific and engineering principles for the proceedings of materials by biological agents to provide goods and services to the humans or human welfare. याच्यामध्ये व्याख्येमध्ये सरळ सरळ सांगितलं काय म्हटलंय, सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स, शास्त्रीय आणि इंजिनिअरिंगचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत, हे प्रिन्सिपल्सचा वापर कशासाठी करायचा आहे? फॉर प्रोसिडिंग ऑफ मटेरियल्स बाय बायोलॉजिकल एजंट्स. जे काही उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नामध्ये जे काही सजीव आहेत, ह्या सजीवांचा वापर करायचा आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळायचे. म्हणजे काय? प्रोव्हाइडिंग गुड्स. कशासाठी करायचं हे सगळं? फक्त माणसासाठी आणि माणसाच्या फायद्यासाठी. ही जी नवीन ब्रँच आहे त्या ब्रँचला काय म्हटलं गेलेलं आहे? बायोटेक्नॉलॉजी. So biotechnology is the advanced branch in which scientific and engineering principles are used for proceedings of materials by biological agents to provide the goods and services to the humans and human welfare. ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा वापर तर करायचाच आहे. इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स वापरायचे, शास्त्रीय गोष्टी त्या ठिकाणी वापरायचे, परंतु त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये सजीवांचा सहभाग असला पाहिजे. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतील त्याच्या साह्यानं जर आपण एखादं उत्पन्न, एखादं इंडस्ट्रियल प्रोडक्शन जर घेतलं, तर तो जो प्रोडक्शन आहे त्याला बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्शन म्हटलं जातं. There are variety of microorganisms like algae, fungi, bacteria, viruses, protozoans, nematodes, etc. and their products that exhibit beneficial activities. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, कोणते आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स? काही अल्गे आहेत ज्याला आपण शेवाळ म्हणतो, फंजाय आहेत बुरशी जातीतले, बॅक्टेरिया आहेत, जीवाणू ज्याला आपण म्हणतो, व्हायरसेस आहेत, विषाणू आहेत, प्रोटोझोन्स आहेत, निमॅटोड्स आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ते किंवा त्यांचे प्रोडक्ट जे आहेत त्याच्या साह्यानं माणसाच्या फायद्याचे प्रोडक्ट जे आहेत ते तयार केले जाऊ शकतात. These are used for welfare of humans in regard to food, health, industry, agriculture, medicine, biocontrol, etc. हे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम कशासाठी वापरायचे? माणसाला मिळणार अन्न असेल, त्याचं आरोग्य असेल, त्याचं इंडस्ट्रियल उत्पन्न असेल, ॲग्रिकल्चरमध्ये शेती असतील, किंवा औषध तयार करण्यासाठी, किंवा काही ॲग्रिकल्चरल फील्ड्समध्ये बायो कंट्रोल एजंट ज्याला म्हटलं जातं, की एखाद्या सजीवाच्या साह्यानं दुसरा विनाशक सजीव जो आहे त्याच्यावरती जर कंट्रोल केला तर त्याला बायो कंट्रोल म्हटलं जातं. मग अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते वेगवेगळ्या फील्डमध्ये माणसासाठी त्या ठिकाणी काय आहेत? उपयोगी आहेत. म्हणजेच काय? माणसाचा फायदा होतो, माणसाच्या गरजा पूर्ण केल्या जातात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. These organisms are used variously in food and feed technology, industry, waste utilization, energy, etc. So, in this way, these microorganisms are used in for the human beings or human welfare in different aspects.
वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, फूड टेक्नॉलॉजी असेल, फीड टेक्नॉलॉजी असेल, वेस्ट युटिलायझेशन असेल, एनर्जी प्रोडक्शन असेल, अशा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या घटक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, ज्याच्या साहाय्यानं माणसाचा काय केलेला आहे त्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता किंवा फायदा होण्यासाठी ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग केला जातो. वेस्ट मॅनेजमेंट जे आता सुद्धा मोठा ड्रास्टिक आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे निसर्गातला, की हे जे सगळं वेस्ट येते ह्या वेस्टचं करायचं काय. मग आता शास्त्रज्ञ याच्यावरती रिसर्च करायला लागले आहेत, की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं आपण हे वेस्ट जे आहे ते डिकम्पोज करू शकतो का, त्याची विल्हेवाट लावू शकतो का, ह्या गोष्टीसाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. अन्न मिळवणं, अन्नापासून वेगवेगळ्या प्रक्रिया करणं, या पद्धतीच्या इंडस्ट्रीजमध्ये याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. We will see one by one the different aspects of the microorganisms which are beneficial to the human beings or human welfare. टप्प्याटप्प्यानं आपण एक एक गोष्ट बघत जाऊ की हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आता आपण म्हणतो आहे, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोगी पडू शकतात. त्याच्यातलं पहिलं बघतो आपण मायक्रोब्स इन अ फूड प्रिपरेशन. फूड प्रिपरेशन म्हणजे काय? जे वेगवेगळे अन्न पदार्थ आपण तयार करतो आहोत. आता हा जो वापर आहे हा थोडाफार आपण असं म्हणू शकतो घरगुती वापर आहे. फूड प्रोडक्शन जे आहे ते. कशा पद्धतीने अन्न तयार केलं जातं किंवा काही कारखान्यामध्ये जे काही वेगवेगळे उत्पन्न तयार केले जातात रिलेटेड टू द फूड्स, याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि कशा पद्धतीने त्याच्यापासून उत्पन्न मिळालं जातं, दॅट इज द मायक्रोब्स इन फूड प्रिपरेशन. The development of biotechnology occurred in two phases as a traditional and a modern phase. हे जे बायोटेक्नॉलॉजी ब्रँच आहे ह्याचा विकास ज्याला आपण म्हणू शकतो हा कशा कसा झाला, दोन टप्प्यामध्ये झाला. एकाला म्हटलं ट्रॅडिशनल, हे कुठपर्यंत, साधारणतः 1971चा जो कालावधी होता, या 1971च्या कालावधीपर्यंत जो काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर झाला तो कसा आहे, ट्रॅडिशनल आहे. ट्रॅडिशनल म्हणजे काय, याच्यामध्ये जास्त तंत्रज्ञान वापरलं गेलं नाही. सहजासहजी घरगुती गोष्टीचा विचार करून त्याचा वापर जर केला तर ते ट्रॅडिशनल आहे. आणि 1971 1970 नंतर जे आहे ते मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग ते कारखाने तयार झाले, कारखान्यामध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले आणि मग ते इंडस्ट्रियल प्रोडक्शन झालं. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, मॉडर्न फेज. द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन द फर्मेंटेशन प्रिन्सिपल्स बाय युजिंग द फर्मेंटिंग बॅक्टेरिया. जो पहिला प्रकार आहे ट्रॅडिशनल 1971च्या अगोदरपर्यंत जो या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जात होता, हा ट्रॅडिशनल साधं एक प्रिन्सिपल वापरलं जे फर्मेंटेशन. आता हे फर्मेंटेशन म्हणजे काय, मराठीमध्ये ज्याला आपण चक्क आंबवण्याची प्रक्रिया म्हणू शकतो. जे सबस्ट्रेट वापरणार आहोत त्याच्यावरती फर्मेंटिंग बॅक्टेरिया असतील किंवा दुसरे कुठले घटक असतील, अल्गे असतील, फंजे असतील, याच्या साह्यानं तो जो घटक आहे तो आंबवला जातो, फर्मेंट केलं जातं आणि त्याच्यापासून त्याचं उत्पन्न जे आहे ते मिळवलं जातं. These were used in the preparation of variety of indigenous fermented products. हे भरपूर प्रमाणात इंडिजिनस म्हणजे घरगुती ज्याला आपण म्हणतो, इंडिजिनस फर्मेंटेड प्रोडक्ट जे आहेत त्याच्यासाठी हे ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी जी आहे ते भरपूर प्रमाणात वापरली गेली. त्याच्यातलं पहिला प्रकार बघा, ट्रॅडिशनल मधला इंडिजिनस जे आहे आपण ज्याला घरगुती म्हणू शकतो, घरातल्या वापरासाठी केलेल्या गोष्टी. त्याच्यामध्ये डोसा, ढोकळा आणि इडली घरगुती वापर सगळ्याला प्रचलित असलेली ही गोष्ट आहे. द्वाशी, ढोकळा आहे, इडली आहे, हे काही फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत जे सरासरी प्रत्येकाच्या घरामध्ये याचा वापर होतो. सगळ्यांनी आता डोसा खाल्लेला आहे, ढोकळा खाल्लेला आहे, इडली खाल्लेला आहे, परंतु त्याचं बेस्ट प्रिन्सिपल काय, कशा पद्धतीने ते प्रिपेअर केलं जातं. द डोसा, इडली, ढोकळा आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया. आपण इथं काय करतो आता, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी बघतो. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी ती पण कुठं, इंडिजिनस. इंडिजिनस घरगुती. ट्रॅडिशनल त्याच्यामध्ये जास्त काय असं कुठला औद्योगिक क्रांती आपण वापरलेली नाही. इथं काय घरगुती सगळ्या गोष्टी घरातल्या घरात करता येऊ शकतील. त्याच्यामध्ये हे जे तीन प्रकार आहेत, डोसा असेल, इडली असेल किंवा ढोकळा असेल, हे फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत प्रोड्युस्ड ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या साह्यानं तयार करणारे हे प्रोडक्ट आहेत. दे आर फर्मेंटेड प्रिपरेशन ऑफ राईस अँड ब्लॅक ग्राम. आता इडली असेल, ढोकळा असेल किंवा डोसा असेल, याच्यापैकी डोसा आणि इडली हा जो प्रकार आहे याच्यासाठी बेस काय वापरतो आपण, तांदूळ आणि उडदाची डाळ. ब्लॅक ग्राम म्हणजे काय, उडदाची डाळ.
आपण फक्त खाण्याचं काम करतो. प्रिपरेशन आपण जास्त बघत नाही. बरोबर आहे. प्रिपरेशन करताना ह्या 2 गोष्टी वापरतात. ढोकळा हा जो प्रकार आहे याच्यासाठी फक्त ग्राम फ्लोअर वापरला जातो. बरोबर आहे. बेसनाचं पीठ ज्याला म्हणतो आपण. परंतु डोसा आणि इडली जी आहे याच्यासाठी फक्त तांदूळ आणि ब्लॅक ग्राम म्हणजे काय? उडदाची डाळ वापरली जाते. आणि याच्यासाठी बॅक्टेरिया कुठल्या आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ एअरबॉर्न ल्युकोनॉस्टॉक और स्ट्रिप्टोकोकस स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया. 2 प्रकारच्या बॅक्टेरिया ज्या एअरबॉर्न आहेत. बरोबर आहे. आता याची जर प्रोसेस जर बघितली आपण इडली, ढोकळा तयार करण्याची किंवा डोसा तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, काय केलं जातं याच्यामध्ये? हे जे तांदूळ आणि तुमचं उडदाची डाळ आहे, ही एक 7-8 तासापर्यंत काय केलं जातं? याला भिजवलं जातं, पाण्यामध्ये भिजवलं जातं. तुम्हाला माहित नसेल तर मी प्रक्रिया सांगतो. मलाही माहित नाही, मी प्रिपरेशन याच्यासाठी अभ्यास करून ती गोष्ट माहिती करून घेतली. मग काय केलं जातं? ते दिवसभर भिजवायचं किंवा 8 तास भिजवलं जातं. त्यानंतर त्याला क्रश केलं जातं. त्याचा डो तयार केला जातो. आणि हे दोन्ही जे सेपरेटली भिजवलं ते एकत्र मिक्स केलं जातं आणि परत त्याला 7 ते 8 तास काय करतात? रात्रभर त्याला झाकून ठेवतात. आता झाकून ठेवताना याच्यामध्ये आपण कोणताही घटक मिक्स करत नाही. मग तिथं काय होतंय? एअरबॉर्न बॅक्टेरिया आहेत. एअरबॉर्न म्हणजे काय? ते हवेत अवेलेबल आहेत. त्यांना दुसरीकडनं आणण्याची गरज नाही. कुठले आहेत ते? ल्युकोनॉस्टॉक हा एक बॅक्टेरिया आहे. स्ट्रिप्टोकोकस स्पेसीज काही आहेत बॅक्टेरियाच्या. हे दोघं हवेमध्ये आहेत. हे हवेतले बॅक्टेरिया जे आहेत, ज्यावेळेस आपण तो डो तयार केलेला असतो, त्याच वेळेस त्या डोमध्ये ते निसर्गातले हवेतले त्यात मिक्स होतात. कार्बन डायऑक्साइड प्रोड्युस्ड ड्युरिंग फर्मेंटेशन कॉजेस पपिंग ऑफ द डग. पप म्हणजे काय? फुगणे. तो जो डो, तो जे मिक्सर तयार केलं हे रात्रभर ज्यावेळेस भिजवलं जातं, त्यावेळेस त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया तयार होते आणि फर्मेंटेशनची प्रक्रिया झाल्यामुळं त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आणि जे पीठ साधारणतः एवढं आपण तयार केलं असेल, तर रात्रभर फुगून ते एवढं होतं. ह्याला पफिंग ऑफ डग म्हटलं आता. डग म्हणजे काय? मिश्रण. तो फुगला जातो. तो कशामुळे फुगतो? तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो. The bubbles of carbon dioxide trapped in gluten or mixture make idlis puffy. स्पॉन्जी ज्याला म्हणतो आपण. इडली जी आहे जेवढी स्पॉन्जी असेल तेवढी चांगली लागते. जर समजा इडली जर स्पॉन्जी नसेल, निबर झाली तर खायला चांगलं लागते का? लागत नाही. त्याला कसं स्पॉन्जी जर चांगली असेल, मऊ असेल तर खायला ते टेस्टी लागते. मग ती जर स्पॉन्जी व्हायची असेल तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे बबल्स तयार झाले पाहिजे. रिमेंबर दिस थिंग. The puffiness of the idli is only due to the carbon dioxide trapped into the gluten or the mixer. कार्बन डायऑक्साईड जो तयार झालाय तो त्या मिक्सरमध्ये ट्रॅप झालाय. त्या कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे ज्याला म्हणतो का नाही आपण, ते बुडबुडे त्या इडलीमध्ये आपल्याला त्या दिसतात आणि त्याच्यामुळं इडली जी आहे ते स्पॉन्जी होते. जर आपण इडलीमधून ब्रेक केली तर काय होतं? आतमध्ये हवेच्या पोकळ्या दिसतात. त्या हवेच्या पोकळ्या कशाच्या असतात? कार्बन डायऑक्साईडच्या असतात. So these are the some of the preparations of that. These are the idli, this is the doshi, and this one is the dokla. Here you can clearly observe the puffiness of this dokla. जर समजा हे इडली सुद्धा मधून जर ब्रेक केली तर त्याच्यामध्ये सुद्धा हे पफिनेस आपल्याला दिसेल. इथं काय दिसतात? पोकळ्या दिसतात. हे कशाचे आहेत? कार्बन डायऑक्साईडचे आहेत. त्या कार्बन डायऑक्साईडमुळं इडली, ढोकळा किंवा डोसा जे आहे ते थोडासा पफिनेस त्याला त्या ठिकाणी येतो. The microorganisms like the species of Bacillus, Candida and Saccharomyces are involved in this process. जसं आपण ल्युकोनॉस्टॉक म्हटलेला आहे, स्ट्रिप्टोकोकस स्पेसीज म्हटलेला आहे, त्याचबरोबर बॅसिलस आणि कॅन्डिडा ह्याच्या सुद्धा बॅक्टेरिया ज्या एअरबॉर्न आहेत, त्या बॅक्टेरिया ह्या प्रोडक्शनसाठी आपल्याला उपयोगी पडतात. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. हा पहिला पार्ट झाला. याच्यामध्ये काय केलंय आपण? फक्त आणि फक्त काय घेतलंय? घरगुती गोष्टी आहेत. इंडिजिनस ज्याला म्हटलंय. हे सगळं आपण काय करतो? घरच्या घरी तयार करू शकतो. याला काय कुठला कारखाना, कुठलं काय फर्मेंटर ह्या गोष्टी लागतात का? नाहीत लागत. म्हणून हे जे आहे ट्रॅडिशनल यूज आहे. आणि सरासरी सगळ्या घरामध्ये ह्या गोष्टी आता पॉप्युलरली वापरल्या गेल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर घराघरामध्ये ही गोष्ट आता काय आहे? भरपूर प्रमाणात प्रोडक्शन याचं चालू आहे. So this is the first part of the microbes in a human welfare. In the next lecture, we will migrate. We will go to the next point of the traditional use of the microorganisms.